महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नवीन मोठे निर्णय घेण्यात आले। मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो लाईन 8 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। ही मेट्रो लाईन 35 किलोमीटर लांबीची असेल आणि त्यावर एकूण 20 स्टेशन असतील। त्यामुळे 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्टेशनचा यामध्ये समावेश असणार आहे। या मेट्रो लाईनला गोल्ड लाईन म्हणून देखील ओळखलं जातं। ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणार आहे। या प्रकल्पामुळे दोन्ही विमानतळादरम्यानचा प्रवास सुमारे 30 ते 35 मिनिटांपर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, जे सध्या रस्त्यांनी आणि इतर रेल्वे मार्गांच्या जवळपास आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी स्पष्ट निर्देश दिलेत की भूसंपादन आणि सर्व आवश्यक परवानग्या 6 महिन्यांच्या आत पूर्ण केल्या पाहिजेत। या मेट्रो लाईनचं बांधकाम पुढच्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे। यासाठी अंदाजे 22,862 कोटी रुपयांचा खर्च यावेळी करण्यात आलाय। लाईन 8चा हा प्रकल्प केवळ विमानतळांना जोडणार नाहीये, तर प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे, असे निर्देश फडणवीसांनी दिले। त्यामुळे मंत्रिमंडळाने समृद्धी महामार्ग विस्तार, नाशिक लिंक रोड प्रकल्प आणि गडचिरोली महामार्ग सुधारणा यासारखी इतर प्रकल्पाला मंजुरी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबतच मोठा सकारात्मक प्रभाव देखील पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।